प्रोसेस पाहू, की रजिस्ट्रेशन कसं करायचं. त्यामध्ये पहिल्यांदा सी-ई-टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर इथे नवीन ॲडमिशन पोर्टल ओपन झालेलं आहे. ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 न्यू. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण जातोय ह्या कॅप ॲडमिशन प्रोसेस स्लाईडला. त्यामध्ये खाली जायचं आहे. जे इंजिनिअरिंगसाठी बी टेकसाठी नवीन आपण एनरोल करणार आहे त्यासाठी बी टेकमध्ये ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला ऑप्शन दिसेल की न्यू रजिस्ट्रेशन अँड ऑलरेडी रजिस्टर. तर न्यू रजिस्टर क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्टर केल्यानंतर आपल्याला लॉग इन मागेल आणि जे आपण सी ई टीच्या एक्झामसाठी जे लॉग इन वगैरे होतं ते लॉग इन करायचं आहे. मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्या प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन करायचं तर इथे जायचं सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन त्यामध्ये जायचं सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशनमध्ये जायचं टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपल्याला अंडर ग्रॅज्युएटमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या कोर्ससाठी रजिस्टर करतोय आपण. तर तिथे पहिल्यांदा आपल्याला आपला EN-ID जनरेट करायचा आहे आणि तो EN-ID जनरेट केल्यानंतर आपला EN-ID असा जनरेट होतो. EN-ID जनरेट करण्यासाठी बेसिक स्टेप्स आहेत. OTP वगैरे पाहिजे असतो. त्या गोष्टी आपण तिथे टाकल्यानंतर आपलं EN-ID जनरेट होतो आणि त्यानंतर आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचं स्टेटस खाली आपल्याला दाखवतं. त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टेटसमध्ये स्टेप 1 आहे फिल रजिस्ट्रेशन डिटेल. हे कंप्लीट करायचं. ह्यामध्ये कंप्लीट करत असताना ह्या गोष्टी आपल्या ऑटोमॅटिक येतात. ज्यावेळेस आपलं EN-ID जनरेट होईल ना, ते EN-ID जनरेट करणं अवघड काम नाहीये. ते एक बेसिक पहिलं काम आहे. त्यानंतर इथे आपल्या ऑटोमॅटिकली डिटेल येतात. त्या एकदा चेक करून घ्यायच्या. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं. सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर आता 2 नंबरची स्लाईड आहे. कॅन्डिडेट टाईप. कॅन्डिडेट टाईपमध्ये आता आपल्या इलिजिबिलिटीनुसार आपण आपलं कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करायचे. त्यामध्ये प्रथम आहे SSC HSC कॅन्डिडेट जे महाराष्ट्राचं डोमिसाईल आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर ज्यांचे महाराष्ट्राचं डोमिसाईल नाहीये पण फादर आणि मदर महाराष्ट्रात काम करतात किंवा महाराष्ट्रात राहतात त्यांच्यासाठी टाईप बी आहे. त्यानंतर टाईप ए ऑर बी हे यासाठी आहे की जर तुमचे मदर आणि फादर गव्हर्नमेंट सर्वंट असतील इंडियन गव्हर्नमेंटमध्ये तर टाईप सी सिलेक्ट करायचा आहे. त्यामध्ये जर तुमचे जर मदर आणि फादर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट असतील तर टाईप डी सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानुसार या बाकीच्या सगळ्या गोष्टी खालच्या आहेत. जर आउटसाइड महाराष्ट्र असेल तर OMS करायचे. आणि जर कुणी युनियन टेरिटरीमधलं असेल तर त्यांनी J&K मायग्रेट करायचे. अशा या गोष्टी आहेत. पण शक्यतो आपण बेसिकली महाराष्ट्र स्टेट टाईप ए मध्येच भरपूर स्टुडंट येतात. तर आता मी जो स्टुडंटचा फॉर्म भरतोय तो गव्हर्नमेंट सर्वंटचा मुलगा असल्यामुळं त्याचा टाईप डी मध्ये येते. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचे. सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर